वंदे मातरम। जय हो भारत का संविधान, जय श्री राम। आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे पॉलिटिकल एक नाट्य चालू आहे, अंतरवलीय सराठे येथे पॉलिटिकल नाट्य चालू आहे आणि त्याचा कलाकार आहे मनोज जरंगे। आता हे नाट्य जे आहे, या नाट्याची थीम राजकीय आंदोलन आहे। ह्या आंदोलनाला सामाजिक अंग नाही आहे, पण ह्या आंदोलनाला पूर्ण सामाजिक दाखवण्याची धाडस केलं जात आहे आणि म्हणून जरंगे पॉलिटिकल नाट्याच्या बाबतीत जो ज्यांना आम्ही कालच पॉलिटिकल रील स्टार आम्ही सांगितलेला आहे, त्यांच्या बाबतीमध्ये आज मी आपल्या समक्ष काही महत्वाचे बाबी ठेवू इच्छितो। जरंगेच्या आंदोलनाची थेरी, जरंगेच्या आंदोलनाचा डीएनए आपण काल सगळ्या माध्यमांनी दाखवलं। थँक्यू फॉर दॅट। मीडियाचे खरोखर कौतुक केलं पाहिजे। जरंगे, मैं ये नहीं कहूंगा कि बौखलाया था, लेकिन ये भूल चुका था कि ये देश संविधान पे चलता है। ये देश, इस देश के अंदर कानून के अंदर तब्दीलियां ये संविधान के माध्यम से होती है। बौखला गया था। मला सांगा, मागासवर्गीय असल्याचं आरक्षण मागायचं, ओबीसी मध्ये जाण्याची भाषा करायची आणि सांगायचं की किती क्रोधी आहे त्यांच्यामध्ये, किती क्रोध आहे जरंगेमध्ये। माझे मराठा भाऊ क्रोधी नाहीत, ते खूप चांगले आहेत। माझे मराठा भाऊ प्रेमळ आहेत, परंतु जरंगेमध्ये राजकीय क्रोध आहे। जरंगेमध्ये ते राजकीय क्रोध काय आपण काल बघितलं। तो वारंवार आज सांगत होता, मी क्षत्रिय आहे, मी जातीवंत आहे। ही भाषा मी कधी नाही पाहिलेली आरक्षणासाठीची ही भाषा आहे। मी परत सांगतो, ज्या प्रकारे थेरी काल सांगण्यात आली, वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या म्हणजे माजी आमदारांपासून नगरसेवक, जिल्हा परिषद ते थेट विद्यमान मराठा समाजाच्या मंत्र्यांपर्यंत त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षातले एकत्र मराठ्यांचं एक मराठा पुढाऱ्यांचं कर्तव्य असं बोलत राहिले। जातीय तेढ निर्माण करण्याचं भाष्य होतं। एका प्रकारे मला हे समजत नाही की संविधानिक पदावर आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर असतात, ते जातीचे नसतात, ते जनाचे प्रतिनिधी असतात। आणि जात म्हणून जरंगे ज्या प्रकारे संविधानाची पायमल्ली करत होते, संविधानाची म्हणजे संविधानात ज्या प्रकारे संविधानाला मी हे म्हणेल की अपमान करत होते, ते आपण कालही बघितलं आणि जरंगेचं आजही दिसत आहे। म्हणजे सत्तेतील आमदार, मंत्री असोत मराठा समाजाचे की विरोधातले असोत, ते थेट उद्धव ठाकरेला साहेब म्हणेपर्यंत ही बोली भाषा कुणाची आहे? ही बोली भाषेत ही जी बोली भाषा आहे, हिची जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, ही स्क्रिप्ट कुणाची आहे? काल बोलत बोलत दोन गोष्टी परत जरंगे बोलले। कितना डरता है जरंगे, ये मैंने कल देखा है, मीडिया ने देखा है। कल बोल रहा था म्हणे की ते एका मंत्री महोदयांचं नाव घेतलं की लोक म्हणतात तेच मंत्री काय येतात, तेच मंत्री काय येतात। नाव घ्यायची हिंमत नाही जरंगेमध्ये, कारण त्या प्रकारचं डिसेक्शन, त्या प्रकारचं अनाटॉमिकल डिसेक्शनच मी केलं। आणि मी जेव्हा अनाटॉमिकल डिसेक्शन करतो, कारण मी वैद्यकीय शास्त्रातून आलेला माणूस आहे, मी बऱ्यापैकी अनाटॉमी शिकलेला माणूस आहे, त्याच्यामुळे जरंगेचं
जे म्हणजे राजकीय आंदोलन आहे, हे सामाजिक आंदोलन नाही आहे. हे राजकीय आंदोलन मी सगळ्यांसमक्ष उघडं पाडलं होतं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायच्या 2-3 गोष्टी महत्वाच्या. ज्या प्रकारे आज आंदोलन चालू झालं, मला हे समजत नाही. कोणी येणार नाही, मी माझ्या शेतात बसतो, मी माझ्या शेतात बसतो, फेन्सिंग लागली. कोणी येणार नाही, कोणी येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका, येऊ नका. आज तर म्हणायला लागला संध्याकाळपर्यंत या, संध्याकाळपर्यंत या. अरे हे काय? काल खोटं बोलत होता जरंगे की आज खोटं बोलतोय जरंगे? दोन्हीतून कधीच खोटं आहे? खरं कोणतं खोटं कोणतं आहे? काल तर म्हणत होता कोणी येऊ नका, ऊन लागल. आज म्हणताय संध्याकाळी 6 पर्यंत या, 6 पर्यंत या. तुम्हाला सांगतो, लगन सराईमध्ये मध्यमवर्गीय गरीबाच्या लग्नाला सुद्धा 1500 लोक आता जमायलेत. 1500 लोक जमायलेत. आजची जी संख्या ड्रोन जरी तपासली तरी जरंगेला पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आज महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. जरंगेचा पाया या आंदोलनाचा, राजकीय आंदोलनाचा, नाट्याचा, हा आज आपण डोळ्यांनी पाहिला. वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर महामार्ग, त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. तो रस्ता रोको करणारे कोण आहेत हे मला तुम्हाला दाखवायचंय. ते रस्ता रोको करणारे हे मागील आंदोलनात ज्यावेळेस पोलिसांवर हल्ला केला, ज्याच्यामध्ये कट्टे सापडले होते, कट्टे कट्टे कट्टे, बंदूक, 307 सारखे गुन्हे झाले होते. 1 सप्टेंबर 2023च्या नंतरचे ते गुन्हे आहेत. त्याच्यातले हे गुन्हेगार आज रस्ते थांबवण्यासाठी उभे राहिले, कारण त्यांना महाराष्ट्रातलं लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये अशांतता आणायची आहे. महाराष्ट्रामध्ये जातीय ओबीसी विरुद्ध मराठा किंवा ओबीसी मराठा विरुद्ध अनुसूचित जाती जमातीचं भांडण लावण्याचं हे सगळं चाललेलं आहे. हा गुन्हेगार आपण आता जरंगेला सांगू, हा गुन्हेगार त्याच्या पक्षाचा नाही म्हणून. हा ऋषिकेश बेदरे, हा कोण आहे? हा ऋषिकेश बेदरे. हा ऋषिकेश बेदरे जेलमध्ये होता की नाही? कलम काय होते? बघ, अशा गुन्हेगारांचे कलम मागे घ्या. ही मागणी आहे काय जरंगेची? ही संविधानाला लागू आहे का? ही गुन्हेगारी कायद्याच्या विरुद्ध जाऊन नाही का? ही मागणी मान्य होऊ शकते का? आणि म्हणून आज जरंगेचं आंदोलन रेतीवाल्यांच्या बाबतीमध्ये चौकशीचं आंदोलन आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीने जरंगेच्याच गावामध्ये उपोषण बाजूला त्याच्या शेतात चालू केलंय. त्याची सुद्धा इंटेलिजन्सनं माहिती घेतली पाहिजे. ते किती 900 कोटीचं टेंडर आहे, 700, 600, 500 काय टेंडर आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हे व्यावसायिक नाट्य आहे, राजकीय नाट्य आहे. हे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, याला महानाट्य करण्याचा प्रयत्न आहे. आणि महानाट्य आणि रिअल लाईफ हे फार वेगळं आहे. जरंगेची रील्स वरली लाईफ आहे, परंतु रिअल लाईफ वेगळी आहे. आणि रिअल लाईफ ही जर असेल टेंडर, रिअल लाईफ ही जर असेल वाळूची मोजणी, रिअल लाईफ ही जर असेल की कोणाचं तरी होऊन काहीतरी करून काहीतरी मिळवण्याची भानगड माझ्या मराठा समाजातल्या भावांना त्रास देण्याच्या, तर हे बिलकुल चालणार नाही. मला आपल्या माध्यमातून आज एक मोठा प्रश्न उपस्थित करायचा आहे. ज्या प्रकारे मनोज जरंगेंनी सुरू केलंय, काय सुरू केलंय मनोज जरंगेनं? की मनोज जरंगे म्हणतो कास्ट स्क्रुटिनी कमिटी पटापट 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 काय देतील? कास्ट व्हॅलिडिटीज देतील. ही कुण दिलेली आहे? माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेली ती कमिटी आहे. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी. त्यामुळं जरंगे काय, विखे पाटील साहेबच काय, आणखीन जरंगेनं जे काही जातीवाद आणून पाहून राजकारण करण्याचा प्रयत्न केला,
तरी मी जरंगेला सांगतो, जरंगे खुलं आव्हान आहे, कुणी सुद्धा कास्ट स्क्रुटिनी कमिटी बंद करून दाखवा. हे चॅलेंज आहे जरंगेला. जरंगे संविधानाला चॅलेंज देते. मी संविधानाचा डिफेंडर म्हणून बोलत आहे. जर अनुसूचित जातीच्या माणसाला, अनुसूचित जमातीच्या माणसाला, भटक्या विमुक्ताला जर त्या कक्षेतून व्हॅलिडिटी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे करून घ्यावी लागत असेल तर जरंगे हे कायद्यापेक्षा संविधानापेक्षा मोठा नाही आहे. जरंगे संविधानाचा अभ्यासक नाही आहे. आणि म्हणून मला आज मोठा प्रश्न, लार्जर क्वेश्चन महाराष्ट्राच्या समोर ठेवायचा आहे. ही भारतातल्या शीताची परीक्षा आहे. हा उद्या जर असं म्हणाला, संविधान बदलण्यासाठी हा जर उभा राहतो म्हणला, किंवा उद्या जर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून जर हा उभा राहिला, कारण एकदा याचे लाड झाले की याचे लाड पुढे चालत राहतील. हा स्वतःला असं म्हणतो की मी क्षत्रिय आहे, मी कुलवंत जाती आहे. मागासवर्गीयाची तर याची भाषाच नाही. याला काय माहिती आहे? लोहार भावाला जेव्हा पटाशी लागते हाताला तेव्हा काय त्रास होतो. कुंभार भावाला जेव्हा लीज जमा करून आणून असं मडकं तयार करावं त्याला काय माहिती आहे. लोहार भावा, त्याचबरोबर लोहार भावाचा असा घाम गळतो, असा भाता चालतो. कुटुंब कशा याच्यामध्ये पालामध्ये राहतंय याला माहिती आहे का? आणि हा म्हणतो 94चा GR. मनोज जरंगे 4 जन्म घेतले तरी ओबीसीवर, खऱ्या मागासांवर तू अन्याय करण्या एवढा मोठा माणूस नाहीयेस. हे सुद्धा तुला चॅलेंज. एक नाही 5 जन्म जरी जरंगेने घेतले आणि असे 5 महानाट्य जरी केले तरी सुद्धा जरंगे हे होणार नाही, हे होऊ दिलं जाणार नाही. कारण सोशल हँडिकॅप, माझ्या गोसावी भावाकडे बघ जरंगे, माझ्या मसनजोगी भावाकडे बघ. तू जेव्हा 1994च्या GR वर बोलायला लागला त्यावेळेस कुठेतरी भारतीय संविधानानं खऱ्या अर्थानं लोकांना वर आणण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला खीळ घालायची भाषा बोलत आहे जरंगे. कुठेतरी त्या सामाजिक मागासांचा, सोशल हँडिकॅप असलेल्या व्यक्तींचा स्वतः असं म्हणत आहे की तो क्षत्रिय आणि दुसऱ्यांना कमी लेखत आहे जरंगे. परंतु या देशामध्ये अशा प्रकारचं चालणार नाही, हे मनोज जरंगेनं लक्षात ठेवावं. मनोज जरंगेची एकही मागणी ही मान्य करण्यासारखी नाही. आज तुम्हाला सांगतो, जे कायदेशीर संविधानिक दृष्ट्या मनोज जरंगेला देताच येत नाही ते मिळणारच नाही. हे ओपन चॅलेंज. दुसरी गोष्ट, जरंगेची दुसरी मागणी काय? गुन्हे मागे घ्या. गुन्हे मागे घेतले जाऊ शकतात, कारण सुप्रीम कोर्टाचं त्या बाबतीत सुद्धा म्हणजे कंकरंट फाइंडिंग्स आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे कोणते गुन्हे वापस होऊ शकतात, कोणते गुन्हे वापस घेता येत नाही. पोलीसवाल्या भावांना ज्या प्रकारे त्रास झाला, ज्या प्रकारे हाणमार झाली, लालपरी ज्या प्रकारे एकसारख्या 10 जाळण्यात आल्या, याची जिम्मेदारी कोण आहे? म्हणून अशा अपप्रवृत्ताच्या बाबतीमध्ये कोणतीही मागणी जरंगेची पूर्ण होऊ शकत नाही. आणि मला जरंगेने हे तर सांगावं महाराष्ट्राला, तो SEBC साठी बसलाय की ओबीसी साठी बसलाय? कन्फ्यूज मनोज, कन्फ्यूज. तो SEBC साठी बसलाय की ओबीसी साठी बसलाय हे सुद्धा आता स्पष्ट होणं फार आवश्यक आहे. आज म्हणजे मला हे समजतंय की ज्या प्रकारे माननीय मंत्री विखे पाटील